श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. यापूर्वी आपण श्री मधुसूदन विष्णू कान्हरे गुरुजी यांच्या लेखाचा पहिला भाग बघितला. आज आपण त्याच लेखाच्या दुसऱ्या भागाचे वाचन करणार आहोत. श्री कान्हरे गुरुजींशी माझी पहिली भेट सन 2000 साली झाली. त्यावेळी गुरुजी दिवसातला बराच काळ नारायण पेठेतील श्री शिवरकर यांच्या ऑफिसमध्ये बसत. शिवरकर आज आपल्यात नाहीत. त्यांची गुरुजींवर अतीव श्रद्धा होती. बरेच लोक गुरुजींना तिथे भेटायला येत. साधारण 2007-2008 सालानंतर गुरुजी पूर्ण वेळ नारायण पेठेत कन्या शाळेशेजारी श्री व सौ ढोके यांच्या सदनिकेत असत. गणपती दिवाळीत श्री गुरुजी कात्रजला श्री व सौ कुलकर्णी यांच्याकडे विश्रांतीसाठी 8 ते 10 दिवस दरवर्षी वास्तव्याला जात. मागे उल्लेख केल्याप्रमाणे गुरुजींकडे पहाटे 5 पासून येणाऱ्या जाणाऱ्यांचा राबता असे. तो रात्री 10:30-11 वाजेतो. अर्थात या सगळ्याचेच आम्ही साक्षीदार असल्याने जे आम्ही बघितलं अनुभवलं ते सांगण्याचा आज प्रयत्न करणार आहे. गुरुजी कधीही 1-2 तासाच्या वर झोपलेले आमच्या बघण्यात नाही. दिवसभर सतत लोक जात येत असत आणि गुरुजी सर्वांना आपुलकीने भेटत असत. आता गुरुजींची विश्राम करण्याची वेळ आहे त्यामुळे नंतर या असा प्रसंगच कधी आला नाही. जो जेव्हा येईल तेव्हा गुरुजींची हसतमुख मूर्ती त्यांचं स्वागत करीत असे. गुरुजींच्या प्रकृती कारणास्तव मी आणि श्री कौस्तुभ देशपांडे गुरुजींकडे शेवटचे 2 वर्ष रात्री झोपायला जात असो. प्रकृतीचे कारण हे फक्त निमित्तच म्हणायचं. मुळात आमचे पूर्वपुण्य फळाला आली आणि त्यामुळे गुरुजींबरोबर वास्तव्य करण्याचे भाग्य आम्हास लाभले. प्रकृतीचे कारण हे निमित्त ह्यासाठी की संत सत्पुरुष हे देहात असताना मनुष्य धर्मानुसार येणारे भोग कधीही टाळत नाहीत. मुळात इतरांचे भोग ते आपल्यावर घेऊन समोरच्याला त्यातून सोडवितात. हे आपण कित्येक संतांच्या चरित्रातून वाचलं आहे. गुरुजी हे त्यापैकीच एक. कधी प्रकृती बरी नाही म्हणून प्रचंड कफ असलेले क्षणार्धात एकदम नॉर्मल व्हायचे. सामान्य माणसाच्या बाबतीत हे शक्य नाही. देह ठेवण्याच्या काही वर्षाआधी गुरुजींना एके दिवशी पहाटे छातीत कळा येऊ लागल्या. त्यावेळी स्वतः स्वामी समर्थांनी त्यांना छातीत कुठे जोर दे, काय क्रिया कर हा आदेश केला आणि त्यानंतर त्यांच्या कळा थांबल्या. तो माइल्ड अटॅक होता हे नंतर डॉक्टरांनी सांगितले आणि पुढे अंडर देअर ऑब्झर्वेशन घरीच उपचार सुरू ठेवले. शक्यतो योगी लोक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला किंवा सर्जरी करून घ्यायला नकार देतात. हेच गुरुजींनी केले. त्या दिवशी पहाटे एवढ्या वेदना सहन केलेली व्यक्ती सकाळी अगदी नॉर्मल होती आणि आज कशी गंमत झाली अशा आविर्भावात स्वतः गुरुजींनी आम्हाला सकाळी भेटल्यावर घडलेला प्रसंग सांगितला. गुरुजींची सकाळची देवपूजा कधीही चुकत नसे. त्या दिवशी सकाळीसुद्धा ती चुकली नाही हे विशेष. स्वतः पूजेची सगळी तयारी ते करीत. त्यांनी त्या दिवशी ही नेहमीप्रमाणे पूजा केली. सत्पुरुषांची प्रत्येक कृती ही आपल्यासारख्या मुमुक्षूंसाठी बोध देणारी असते. नित्यनेम साधनेत चिकाटी कशी असावी हीच काय ती शिकवण गुरुजींच्या ह्या कृतीतून दिसते. महत्त्वाचे म्हणजे झालेल्या घटनेचा बाऊ न करता रोजचा नित्यनेम अगदी सहजतेने त्यांनी केला. काही मिनिटांपूर्वी कफामुळे बोलताही येत नसलेले गुरुजी पुढच्या क्षणी अगदी नॉर्मल व्हायचे. योगी सत्पुरुषांना हे सहज शक्य आहे. मुळात गुरुजी देहमुक्त अवस्थेत होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे एकदा गुरुजींच्या पायाच्या अंगठ्याच्या नखात काहीतरी अडकले आणि त्यामुळे त्यांचे नख निघाले. हे इतके की रक्ताची धार लागली आणि रक्त काही फुटांपर्यंत गेले. सामान्य माणसाला या वेदना किती असह्य असतील याचा फक्त विचारच केलेला बरा. परंतु गुरुजी त्या तुटलेल्या अंगठ्याच्या नखाकडे त्रयस्थपणे बघत स्मित हास्य करत होते. होणाऱ्या वेदनेची प्रतिक्रिया चेहऱ्यावर स्मित हास्याने होत होती. गुरुजींवर अखंड श्रद्धा असलेली कांचन तिथे होती आणि तिने गुरुजींना प्रथमोपचार केले. हे सगळं सोपं नाही. साधं आपण नख थोडं जास्त कापलं गेलं तर आपल्याला दिवसभर सुचत नाही. वरील दोन्ही प्रसंगातून गुरुजींची देहबुद्धी देहाभिमान कसा पूर्णपणे विरला होता हे समजून येते. असे शेकडो प्रसंग आहेत पण सगळे या ठिकाणी देणे शक्य नाही. गुरुजींचा दिनक्रम बघूया. मागे सांगितल्याप्रमाणे मी आणि कौस्तुभ रात्री झोपायला जात असो. त्यावेळी आम्ही नुकतेच नोकरीला लागले होतो. रात्री 9:30पर्यंत आम्ही आजोबांकडे जात असो. तोपर्यंत दत्ताची पंचपदी स्वामींच्या भखरीचे वाचन होत आलेले असे आणि काही भक्त मंडळी मिळेल ते काम सेवा समजून सतरंजी आवरणे झाडून घेणे अशी कामे सुरू झालेली असत. हे होता 10-10:30 वाजत आणि नंतर मी कौस्तुभ आणि गुरुजी असा आमचा दिवसातला पार्ट 2 सुरू होत असे. गुरुजी मिश्री लावायला घेत आणि दिवसभरातल्या गोष्टी
किंवा गुरुजींची लिंक लागेल तसं कधी शंकर महाराज, कधी स्वामी समर्थ, कधी गोंदवलेकर महाराज, गाडगेबाबा, गवळणी महाराज, सोनोपंत दांडेकर, राम भोसले किंवा इतर संत यांच्याविषयी सांगत. गुरुजींनी त्यांचे या सर्वांबरोबर प्रत्यक्ष अनुभवले प्रसंग, घटना सांगत. साधारण हे सगळे होईपर्यंत रात्री 12 वाजत आणि आम्ही आमच्या पथाऱ्या पसरून झोपायला जात असू. आम्ही किती नाही म्हणालो तरी गुरुजी आम्हाला पांघरून उशी हातात आणून देत. त्यावेळी आम्हाला खूप लाजायला यावी. गुरुजी अगदी 10-15 मिनटं झोपत आणि पुन्हा जागे होऊन घरात फेऱ्या मारत, अगदी दबक्या पावलात, जेणेकरून आमची झोप मोड होणार नाही. मग कधी ध्यानस्थ होत तर कधी कोणाशी तरी संवाद साधत आहेत असे पुटपुटत. विशेष म्हणजे आम्हाला त्यावेळची त्यांची भाषा समजत नव्हती. पहाटे 4 वाजता आम्ही उठत असू आणि गुरुजी मिश्री लावून स्वामींचे चित्र काढण्यात मग्न होत. तर कधी आमच्याकडून एखादं स्तोत्र म्हणून घेत. तसेच आम्हाला काही भक्तांना फोन करायला सांगत पहाटे 5ला आणि विचारत बैठक झाली का, बैठकीला बसले का इत्यादी. भिडे काकू पहाटे आमच्या सगळ्यांसाठी चहा घेऊन येत. आजोबांच्या दिनचर्येत त्यांचा खूप मोठा सहभाग होता. आम्ही 6 वाजता घरी जायला निघत असू, कारण पुढे ऑफिसला जाणे असे. गुरुजींची अगदी पहाटेपासून रोजच्या स्वामींच्या पूजेची, अभिषेकाची लगबगीने तयारी सुरू होत असे. रोज स्वामींच्या मूर्तीला पुरुष सुक्ताचा अभिषेक होत असे. पूजा करताना त्यांचे संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त पूजेत असे. साधारण 2-2.5 तास पूजा चाले. त्यानंतर अगदी हलका नाश्ता किंवा फक्त दूध घेऊन ते बाहेर पडत. मग कधी रास्तेवाड्याचा दत्त, तर कधी भिकारदास मारुती, तर कधी मंगळावर पेठेतील काली मातेचं मंदिर इथे जात. अशी बरीच ठिकाणे आहेत. प्रत्येक शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशी आम्हाला गुरुजींना गाडीवर बसून या सर्व ठिकाणी घेऊन जाण्यात खूप आनंद होत असे. दोज वेअर गोल्डन डेज ऑफ अवर लाईफ. वयाच्या 92-93व्या वर्षी अगदी सहज ते गाडीवर बसत. दुपारी आरती झाली की गुरुजी मिताहार घेत. रोज दुपारी 4 वाजता दत्ताचा धावा होत असे. मग कांचन, भिडे काकू आणि रोज धाव्याला येणारी मंडळी दुसऱ्या दिवशीच्या पूजेसाठी लागणारी तयारी करीत. कमीत कमी 7 ते 8 मोठे हार, गजरे स्वतः हे सर्व मंडळी दररोज तयार करीत असत. त्यानंतर संध्याकाळी रामरक्षा, भीमरूपी, दत्ताची पंचपदी, रोज येणारे भक्तगण, मुख्यत्वे श्रीवसो, भिडे, गर्जे काका, महेश देहाडराय, रुद्रजित, कैलासवासी किशोर, तिके काका, दामले काका, कांचन, देशपांडे काकू म्हणत आणि गुरुजी स्वतः टाळ वाजवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करून घेत. मग स्वामींच्या बखरीचे वाचन श्री महेश देहाडराय करीत आणि संध्याकाळची साधना रात्री 9:30 वाजता संपन्न होय. दर रविवारी श्री गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली कैलासवासी श्री राजाराम गोडबोले काकांच्या, तर कधी श्री सुनील डोके काकांच्या सुमधुर आवाजात आम्ही सर्वजण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची पंचपदी म्हणत असू. त्यानंतर गुरुजी स्वतः 4 शब्द सांगत आणि ते अगदी संतवाणीतून आलेले अमृत वचन असे. श्री कान्हरे गुरुजींकडून आम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री शंकर महाराज, श्री गोंदवलेकर महाराज, श्री श्रीधर स्वामी, श्री गवळणी महाराज असे अनेक संत सत्पुरुष यांच्याविषयी ते सांगत. स्वतः गुरुजी खूप वरच्या अवस्थेत असल्याने त्यांनी या सर्वांविषयी काही सदेह तर काहींना सूक्ष्मातून झालेल्या भेटींचे प्रसंग सांगितले. श्री गुरुजी हे स्वतः अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे अनुग्रहित होते. तसेच देहातील श्री गवळणी महाराजांची शक्तिपात दीक्षा त्यांना होती. परंतु त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांना ते त्यांच्या सद्गुरूंची महती कथन करत आणि भक्ती करायला सांगत. कलियुगात नामस्मरणाचा महिमा सर्वच संतांनी सांगितला. श्री गुरुजी ही नामस्मरण, ध्यान यावर लोकांना मार्गदर्शन करत. श्री गुरुजी अधिकार वाणीने मार्गदर्शनाच्या भूमिकेत सदैव राहिले. श्री गुरुजी अधिकार वाणीपेक्षा मार्गदर्शनाच्या भूमिकेत सदैव राहिले. सिद्ध महात्मे म्हटल्यावर त्यांच्याकडे सहज चमत्कार वारंवार घडत असतात, पण ते कधी चमत्कारांना महत्त्व देत नाही. त्याप्रमाणे श्री कान्हरे गुरुजींनी अनेक भक्तांना कठीण प्रसंगातून वाचवले. अनेक चमत्कार घडले किंवा घडवले, पण ते नेहमीच स्वामी हे सगळं करतात, मी कोण असे म्हणून नामानिराळे राहिले आणि स्वतःला प्रचंड झाकून घेतले, जेणेकरून प्रसिद्धीस होतात न जाता आपले कार्य करीत राहिले. मागील लेखात नमूद केल्याप्रमाणे ज्यांना स्वामींचा सदेह अनुग्रह होतो, शंकर महाराजांचे तसेच त्या काळातील अनेक सिद्ध सत्पुरुषांचे, संत महात्म्यांचे अतीव प्रेम, सहवास, कृपाशीर्वाद प्राप्त होतात. स्वतः कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या हातून जेवणाचा लाभ होतो. यातूनच श्री कान्हरे गुरुजी किती उच्च कोटीच्या योग्यतेचे होते हे समजते. आपण त्यांच्याविषयी अधिक काय लिहिणार? ज्यांच्याविषयी आपण बोलतोय ते सिद्धच होते. त्यांच्याविषयी काही कथन करण्याची माझी खरंच पोच नाही. श्री स्वामींच्या गुरुजींच्या प्रेरणेने सुचतंय त्याचे शब्दांकन करण्याचा माझा बालहट्ट श्री गुरुजी पुरवत आहेत. थांबण्याआधी 2-3 प्रसंग थोडक्यात सांगतो. मंडई पुणे येथील मठात स्वामींची पूजा करणारे श्री देशपांडे गुरुजी यांना एकदा स्वामींचा दृष्टांत झाला.
आणि सांगितले की माझी जशी पूजा रोज मठात करतोस तशी श्री कान्हेरे गुरुजींची कर. त्याप्रमाणे देशपांडे गुरुजी यांनी एकदा स्वतः अगदी स्वामींची मठात जशी ते पूजा करत तशीच पूजा श्री कान्हेरे गुरुजींची केली होती. याची व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. तसेच एके वर्षी श्री कान्हेरे गुरुजींच्या जयंतीला आमचा कार्यक्रम चालू असताना एक वयस्कर साधक आले. त्यांनी श्री गुरुजींना साष्टांग नमस्कार घातला व सांगितले की त्यांना पहाटे नृसिंह सरस्वती स्वामींचा दृष्टांत झाला आणि त्यांनी पुण्याला येऊन तुमचे दर्शन घे अशी आज्ञा केली. त्याप्रमाणे लगेच आलो. ते सत्पुरुष कान्हेरे गुरुजींना ओळख नव्हते. त्यांचा पत्ता विचारत ते घरी आले आणि तो दिवस नेमका गुरुजींचा जन्मदिवस होता. बाळकृष्ण महाराजांना एकदा शंकर महाराजांनी असाच दृष्टांत देऊन श्री कान्हेरे गुरुजींची पाद्यपूजा कर, त्यांची केलेली पाद्यपूजा आम्हालाच येऊन मिळेल असं सांगितले. त्याप्रमाणे श्री बाळकृष्ण महाराजांनी कान्हेरे गुरुजींची पाद्यपूजा श्री शंकर महाराजांच्या सांगण्यावरून केली होती. अर्थात गुरुजींबरोबर असताना अनेक अनाकलनीय घटना प्रसंग खूप लोकांनी अनुभवले. ते सगळे या लेखात कथन करणे शक्य नाही. त्याचे महत्त्व हे फक्त आपली श्रद्धा वाढीस लागावी एवढ्यासाठीच असतात. मला वाटतं गुरुजींसारखे सत्पुरुष चमत्कार करीत नाहीत तर ते आपोआप घडतात. कारण आपणासारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे ह्या उक्तीप्रमाणे कान्हेरे गुरुजी हे सद्गुरूंशी एकरूप होते आणि एकदा सद्गुरू स्वरूप झाल्यावर काय अशक्य आहे. वाचक हो, या लेखात आम्ही बघितलेले श्री कान्हेरे गुरुजींविषयी सांगण्याचा प्रयत्न केला. गुरुजींच्या अथांग जनसंपर्कातील अगदी 1% कमी लोकांविषयी तसेच अगदी तुरळक प्रसंगांविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला. लिखाणात काही त्रुटी असल्यास क्षमा असावी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.